आणि मी मात्र माझ्या भजनानंदात राहिलो. अनंत काळाचं दुःख माझं त्या ठिकाणी संपलं आणि शेवटचा दिवस माझा गोड झाला. कसा झाला? गोड. सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही आपण सज्जनतेचं माप लावायचंय स्वतः. दुर्जनता तर सगळ्या जगात तुम्हाला आपल्याला दिसते, पण स्वतःतली दुर्जनता आम्ही पाहत नाही. अगोदर आपल्यातली दुर्जनता पाहायची आहे. मी किती दुराचारी आहे, मी किती दृष्ट आहे, मी किती मात्र वाईट व्यसनाधीन आहे, असा विचार स्वतःने स्वतः करायचा. इतरत्र कोणाकडे बोट करायची गरज नाही. हळूहळू हळूहळू तुमचे आपल्यातले जे दुर्विचार असतील, दुर्व्यवहाराचे जे काही तुमचे आपल्यातले गुण असतील, ते हळूहळू कमी व्हायला लागतील आणि मग मात्र तुमच्या आपल्या ठिकाणी सज्जनता वाढेल. आणि ती सज्जनता, त्या सज्जनतेला मोजमाप राहत नाही. ती सज्जनता साधू महात्मे म्हणतात, वाऱ्या हाती चाले सज्जनाचे. सज्जनाचं माप तुम्हा आपल्याला सांगायची गरज पडत नाही. आम्ही सज्जन येत नाही, कारण शुद्ध सोन्याला बिस्किट म्हणतात. बिस्किट काय म्हणतात? बिस्किट. बिस्किटची किंमत जशी कुठेही कधीही बदलत नाही, त्याच्या कॅरेट मध्ये फरक पडत नाही. तसं तुमचं आपलं जे स्वरूप आहे ते 52 कशी सोनं आहे. कसं 52 कशी सोनं? आपल्याकडे 24 कॅरेट म्हणतात, 25 कॅरेट म्हणतात, पण साधूंच्या भाषेत त्याला 52 कशी सोनं म्हणतात. त्याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ राहत नाही. तसं तुमच्या आपल्या जीवनामध्ये आत्मस्वरूप हे भेसळ रहित आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही. पण आत्मस्वरूपाला आम्ही जाणत नाही, हा आमचं दुर्भाग्यपूर्ण भाव आहे. विठ्ठल काय सांगावं? साधूंची जी किमया आहे ती लई विलक्षण आहे आणि विलक्षण किमया समजून घेण्यासाठी आपली बुद्धी सुद्धा विलक्षण असली पाहिजे, नाही का? सोपी गोष्ट सांगतो. तुमच्याकडे लोहचुंबक आहे, तुमच्याकडे लोहचुंबक आहे, त्याचं वजन 25 ग्राम आहे आणि तुम्हाला 1 किलो उचलायचं आहे. आठे मी केक आणेल होता बर्थडेना. बर्थडेला केक कोण कापी? बाशी बर्थडे कोण काप? तुम्ही हिशेब काल दिन बाशी बर्थडे. ओके. विठाला विठाला चुंबक आहे आणि त्याच्याने 1 किलो वजन उचलायचं. काय होईल परिणाम? ते चुंबकले ते 1 किलो वाढले, पण चुंबकले काही ते गाठव तसं आमनं होईल. संसार 1 किलो कसं आहे? संसार 1 किलो आहे आणि आमने भक्ती आहे छटाक. तिथले आम्ही गण ताणताच हो, पण आम्ही इच्छाच होत नाही पंढरपूर जावानी. अरे कसा तू छटाकर कितला आहे तू? आणि तू 1 किलो भक्तीले बघाल मग मला इच्छा करायला शक्य नाही. म्हणून जसं जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेवढं अगोदर बनावं लागेल. काय करावं लागेल? जर का तुम्हाला 1 किलो सहज उचलून घ्यायचं असेल तर चुंबक मात्र तुमच्याकडे 2 किलोचं पाहिजे. तुमची कॅप्चर पॉवर 2 किलो असेल तर तुमचा भक्तिभाव 3 किलो झाल्या वाचून राहणार नाही. विठ्ठल पण साधू महात्मे म्हणतात तुमची आपली मात्र जी गासोडी आहे प्रपंचाची ती मोठी आहे आणि भक्तिभावाची जी गासोडी आहे ती अगदी छोटी आहे. आणि म्हणून तुम्हा आपल्याला देवासारखं बनता येत नाही, सज्जनासारखं बनता येत नाही.
तुम्हा आपल्याला सज्जनता अंगीकारता येत नाही याचं मोठं कुतूहल आहे. आणि म्हणून साधू महात्म्यांनी सांगितलं की आम्ही संतांकडे गेलो, त्यांच्याकडून सज्जनता अंगीकारून घेतली आणि त्या सज्जनतेचं प्रतीक म्हणजे शेवटचा दिवस आमचा हा याच साठी केला होता हा. आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड करून घेण्यासाठी तुमचं आपलं जीवन आहे. पण शेवटला दिनच काय वागताना आमले धड वागता येत नाही हो. गरीब आपला दुश्मन राहत. अरे सजग कथा राहतच रे तुला, पुन्हा ती गलीमा दुश्मन, ती गलीमा दुश्मन, मग सजन कथा राहत. अरे तुझ्यात सजनता नाही बाळा, आणि ती सजनता आपल्या ठिकाणी यावी म्हणून साधू संतांनी अट्टहास केला. आणि तुम्हा आपल्याला सांगितलं माणूस पाहिजे. माणूस कोण पाहिजे इथे? हा साधू संतांनी मोठा समाज पाहिला आणि त्या ठिकाणी सांगितलं माणूस द्या मला, माणूस द्या, 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 मानवांनो माणूस द्या, मानवांनो माणूस द्या, मानवांनो माणूस द्या, मानवांनो माणूस द्या. समाज एक दुसऱ्याकडे पाहायला लागला. माणूस दिसत नाही. अरे म्हणे हो माणसे शकच तुम्ही, पण माणूस बनेल नाही. काय बनेल? मानवांना माणूस केला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. मानवांना माणूस केला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. मानवांना माणूस केला जागा रे, आता तरी माणूस केला जागा रे. मानवांना माणूस केला जागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे. माणूस की नाही राहिली बाकी. मोबाईलच नाही तर कधी मी टाकता मोबाईल चालू मी देतच नाही. बाजू मग ती संस्था नवरा आता फोन करीन मोबाईल देखत नाही, बायको आता फोन करीन मोबाईल. खावं खावं ते दूध वतू घे म्हणे. मग होयच मग सांगू अरे म्हणजे माय तू मोबाईल मावती व आता बायको नाही म्हणा ना मोबाईल दे काढता येत. बायकोने माय म्हणा होय तरी सुधरी पा. तुम्ही म्हणशात कोठे देख तुम्ही असं कोठे देख. एक बी घर नाही. साधू महात्मे म्हणतात माणसांना माणूस केला गेला, जरा माणसात मिळून येऊ नका. माणसात मिळून वागले तर सुख सांगता येईल, दुःख सांगता येईल, अज्ञान मांडता येईल, ज्ञान घेता येईल. आणि नुसते मोबाईलने जर ज्ञान भेटलं असतं, अज्ञान गेलं असतं तर मात्र झालं असतं. साधूंना यावं लागलं नसतं. अनादी काळापासूनचा साधूंचा आवागमनाचा रस्ता चालला आहे. संत महात्मे म्हणतात आम्ही योगायुगात येतो, योगायुगात जागवतो, योगायुगामध्ये ज्ञानाचा प्रसार करतो, ज्ञानासारखं जीवाला बनवतो. आणि तो जीव जर का ज्ञानाचा अंगीकार करेल तर तो माणूस बनतो. कोण बनतो? पुस्तकी ज्ञानाने माणूस बनणं सोपं आहे, पण आध्यात्मिक ज्ञानाने जो माणूस बनतो त्या माणसात कधी बदल होत नाही. पुस्तकी ज्ञानाने मग बनलेला माणूस कुठेतरी छाती फुगून चालतो, पण आध्यात्मिक ज्ञानाचा वसा घेऊन निघालेला माणूस भुईतडीला लागतो, विनम्र होतो. आणि जो विनम्र होतो नम्र झाला होता.
काय लिहिलेलं राहतं? विद्या विनयाने शोभते, पण शाळा मास्तरपणा विनय नाही, नम्रता नाही. कोणी कळत ना, जे खरं आहे ते सांग राहिलो. उद्या नाक खाजे नक्की खिजा लाडच उद्या सगळं असं करताय. तुमच्याकडे ती रेडीमेडने दुकान रास का नाही? रेडीमेडने दुकान किंवा 6 नंबर ना बी ड्रेस भेटल, 9 नंबर ना बी भेटल, 6 नंबर ना बी जसं माप तसं भेटी. साधून कीर्तन मी तसंच राहत रेडीमेडने दुकानात, ज्यानं जसं माप त्याला लागी. साधूंचं म्हणणं एक आहे, जे जे क्रांतीवीर बनले त्यांनी मात्र साधूंचा वसा घेतला आणि मग पुढे गेले, परत फिरून मागे आले नाही. तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. तसा खरा साधूंचा वसा जर घेतला तर माणूस माणूस बनतो, आणि एकदा माणूस बनलेला कधीही मात्र जीव स्वरूपाकडे धाव घेत नाही. माणूस म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख करणं. माणूस म्हणजे सगळ्या जगाचं दुःख वाटून घेणं. तुम्ही म्हणाल महाराज सगळ्या जगणं दुःख काय वाटाय? अहो, सगळ्या जगाची मात्र भूक भागवणारा परमात्मा, त्या परमात्म्याला रिझवण्याची ताकद म्हणजे सगळ्या जगाचं दुःख हरण करणं आहे. आणि ती साधूची ज्ञात आहे. आणि अशा साधू ज्ञातीत जो जातो त्याला कळायला लागतं की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गुढ. आणि म्हणून साधू ज्ञातीचा विचार करा. कृपालेली महाराज असते सांगत म्हणतं, कोणले कोणले जेवण आहे म्हणे, बट असले तुम्ही सांगा नाही का? आपलं सांगाय गेलो, आपल्याकडे 2 कामे आहेत, 2 जणीस ना कामे आहेत, त्याचे राग घ्या थोडसा, येऊ द्या बघा, मला काय करणं. पण काही बोलत नाही मी ती जे असती इतर बोलणं ते आखो डबल राग. तो कस काही एकच उतारता उतारता कीर्तन नाही राहिलं, ते दुसरा काही होत नाही. म्हणून संतांचं जे काम आहे दुय्यम स्वरूपाचं आहे. संत महात्मे अज्ञानरूपी अंधकारातून जीवाला काढतात आणि ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेत असतात. आणि तो ज्ञानरूपी प्रकाश तुमच्या आपल्याला घरच्या घरी भेटत नाही. कुठेतरी आपल्याला शरणागत वत्सल असलेल्या संतांकडे जावं लागतं. त्या संतांना विचारावं लागतं. भगवंत सुद्धा अर्जुनांना सांगताना मानतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनं तत्वदर्शिनः. तत्वदर्शी संत ते परिपूर्ण ज्ञान आपल्याला देतात. ज्या ठिकाणी सगळ्या जगाची ज्ञाने विश्रांतीला येतात असं ज्ञान संतांकडे असतं. ते ज्ञान जगाला व्यापून आहे. तुमच्या आपल्याकडे असलेलं ज्ञान कुठेतरी फुलस्टॉप येतो, स्वल्पविराम येईल, अर्धविराम येईल, प्रश्नचिन्ह येईल, उद्गारवाचकता येईल. पण साधूंच्या ज्ञानाच्या ठिकाणी स्वल्पविराम, अल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह हे काही लागत नाही. एकदम सरळ आहे. आणि अशा सरळ ज्ञानाचा जो विचार करतो, त्या ज्ञानासाठी जो आपण जीवन काढतो तो महात्मा असतो. आणि अशा महात्म्यांचा जो विचार आहे तो तुकोबर आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात
त्यावेळेला त्यांनी डोळ्यासमोर पाहिले आणि ते 15 दिवस तिथेच थांबले. परत थांबले, लगेच तिकीट, लगेच बुकिंग, इमर्जन्सी कॉल, लगेच प्रायव्हेट गाडी, घर कुठे होणार आणि घर ही सांगणार. अरे बापरे, बरोबर आहे ना, आमना बाजूलाच गोळी मारली बच्ची. कुठे घरी सर आता उद्या लई संते उन्हत आम्ही कुठून लयलो माहिती. उद्या जावानंतर आम्ही कुठे जासू माहिती. निश्चिंती कुठे भेटी मग या देहावर भीती करलो मुना मोठा श्वास टाका आणि मग म्हणा बरोबर गो बचनो. म्हणजे काय झालं, कुठेतरी आमची निश्चिंती अजून झालेली नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा, तृष्णा काही मरत. एक ना मागे एक ना मागे